हाय डिअर स्टुडंट्स, आजच्या क्लासमध्ये आपण पाहणार आहोत रिलेशन पझल्स. ठीक आहे. तर टाईप 1 आपण पाहिला होता जम्बल्ड डिस्क्रिप्शन्स. त्यामध्ये एक स्पीकर असतो, त्याचं बोललेलं सेंटेन्स दिलेलं असतं इन्व्हर्टेड कॉमामध्ये आणि त्यामध्ये काहीतरी असं फिरवून विचारलेलं असतं. ठीक आहे. आणि त्याचा आपण डायग्राम काढून आपण त्याचा आन्सर करू शकतो. ठीक आहे. तर त्याबद्दलचे आपण क्वेश्चन्स मागच्या क्लासमध्ये पाहिलेले आहेत. तर आज आपण पाहणार आहोत जम्बल्ड डिस्क्रिप्शनच्या नंतरचा जो टाईप आहे. ठीक आहे. त्याचं नाव काय आहे? रिलेशन पझल्स. म्हणजे जे ब्लड रिलेशन टॉपिकमध्ये जे आपल्या फॅमिलीमध्ये रिलेशन्स असतात ते एका पझलच्या स्वरूपामध्ये दिलेले असतात. ठीक आहे. तर आपल्याला त्याचं ॲनालाइज करून त्याचा व्यवस्थित डायग्राम ड्रॉ करून आपण आन्सर करायचे आहेत या टाईपमध्ये. ठीक आहे. तर त्यामध्ये आपण पहिला क्वेश्चन या ठिकाणी पाहणार आहोत. ठीक आहे. तर पहा, फर्स्ट क्वेश्चन या ठिकाणी या टाईपचा काय आहे. क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 1 या ठिकाणी काय दिलाय पहा. इन ए जॉईंट फॅमिली, एका जॉईंट फॅमिलीमध्ये, इन ए जॉईंट फॅमिली, ठीक आहे, एका जॉईंट फॅमिलीमध्ये, इन ए जॉईंट फॅमिली देर आर फादर मदर, देर आर फादर comma mother, 3 married sons, 3 married sons, 3 married sons, and 1 unmarried daughter, and 1 unmarried daughter. अनमॅरिड डॉटर म्हणजे काय? जिचं लग्न झालेलं नाहीये. ठीक आहे, अशी मुलगी. ऑफ द सन्स टू हॅव 2 daughters each. ऑफ द सन्स म्हणजे मुलांपैकी टू हॅव 2 daughters each. 2 मुलांना काय आहेत बेटा? 2 daughters आहेत. ठीक आहे. प्रत्येकाला 2 daughters आहेत. ईच म्हणले 2 daughters each. ठीक आहे. प्रत्येक मुलाला 2 डॉटर आहेत. 2 मुलांना. ठीक आहे. प्रत्येक 2 मुलांना 2 daughters आहेत. अँड 1 हॅज ए सन, आणि एका मुलाला एक मुलगा आहे. अँड 1 हॅज ए सन असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. अँड 1 हॅज ए सन, 1 हॅज ए सन. हाऊ मेनी फिमेल मेंबर्स आर देअर इन द फॅमिली. तर क्वेश्चन काय विचारलाय पहा. हाऊ मेनी फिमेल मेंबर्स. तर त्या फॅमिलीमध्ये एकूण फिमेल मेंबर्स किती आहेत. ठीक आहे. फिमेल मेंबर्स इन द फॅमिली, इन द फॅमिली. आता या ठिकाणी पझलचा भाग काय आहे बेटा? या ठिकाणी तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की 3 मॅरिड सन्स म्हटल्यानंतर त्यांच्या 3 वाईफ असतील. ठीक आहे. त्या फॅमिलीमध्ये 2 3, ऑप्शन सी दिले 6 अँड ऑप्शन डी दिले 9. तर आपण सर्व फिमेल मेंबर काउंट करूया. तर या ठिकाणी पहा बेटा, या ठिकाणी फिमेल मेंबर कोण कोण आहेत पहा. एक आहे मदर. ठीक आहे, मदर एक. त्यानंतर 3 मॅरिड सन्स म्हटलेलं आहे. तर 3 वाईफ्स होतील त्यांच्या. ठीक आहे. तिघांच्या 3 वाईफ्स आपण काउंट केले 3. त्यानंतर 1 अनमॅरिड डॉटर, एक अनमॅरिड डॉटर म्हटलेला आहे. एक अनमॅरिड डॉटर. ठीक आहे. म्हणजे जिचं लग्न झालेलं नाही अशी मुलगी एक आहे. आणि त्यानंतर काय म्हटलेलं आहे? 2 मुलांना 2 मुली आहेत प्रत्येकाला, दोघांना. ठीक आहे. तर डॉटर्स, दोघांच्या मिळून डॉटर्स किती झाल्या? 4. डॉटर्स किती झाले? 4. ठीक आहे.
तर आता आपल्याला फक्त फिमेल मेंबर काउंट करायचे आहेत. तर हे सगळे फिमेल मेंबर आहेत त्या फॅमिलीमध्ये. तर आपण काउंट केल्यानंतर काय येईल बेटा, 3 आणि 1 4 आणि 1 5 आणि 4 9. तर त्या फॅमिलीमध्ये टोटल फिमेल मेंबर किती असतील, 9. 9 इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे. तर या ठिकाणी पझलचा भाग काय होता, तर आपण या ठिकाणी बरेच जण हे 3 मॅरिड सन्स वाचतात आणि त्यांना असं वाटतं की ते मेल मेंबर आहेत, पण त्यांचे मॅरिड झालेत म्हणजे त्यांचं काय झालेलं असेल, लग्न झाले म्हणजे काय, तर त्यांना वाईफ आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी हा पझलचा भाग होता. ठीक आहे. तर आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. तर या टाईपचा सेकंड क्वेश्चन बघा बेटा. क्वेश्चन नंबर 2 काय दिला आहे. क्वेश्चन नंबर 2, इफ एक्स इज द ब्रदर ऑफ, बघा क्वेश्चन काय, इफ एक्स इज द brother of son of wise son म्हणले, son of wise son, then how is x related to y असं विचारलेलं आहे. ठीक आहे, रिलेटेड टू y. तर x हा कोण आहे, y चा. ऑप्शन नंबर 1 या ठिकाणी काय दिलेला आहे पहा बेटा. ऑप्शन नंबर 1 दिले ब्रदर, ऑप्शन बी दिलेला आहे कझिन, ऑप्शन बी दिलेला आहे कझिन, ऑप्शन सी दिलेला आहे या ठिकाणी ग्रँडसन आणि ऑप्शन डी दिलेला आहे सन. तर या ठिकाणी आपल्याला आन्सर काय ते पाहायचं आहे. तर या ठिकाणी वाईज सन आपण पहिल्यांदा ड्रॉ करू. वाई नावाचा हा एक पर्टिक्युलर व्यक्ती आहे आणि त्याचा मुलगा असं म्हटलेला आहे. ठीक आहे. तर आपण या ठिकाणी ड्रॉ करूया. आता या ठिकाणी पहा बेटा, आपण जर या ठिकाणी वाय ला ड्रॉ केलं तर वाईचा जो मुलगा आहे तो काय असेल बेटा, त्याचं नाव काय होईल, वाईज सन. त्याचं नाव काय होईल, वाईज सन. एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीचा जो मुलगा आहे त्याला आपण काय म्हणतो, सपोज राहुलचा मुलगा असेल तर आपण काय म्हणणार त्याला, राहुल सन. ठीक आहे. तसं वाईचा मुलगा आहे त्याला आपण काय म्हणणार, वाईज सन. आणि त्याने काय म्हटलेलं आहे पहा, एक्स इज द ब्रदर ऑफ एक्स. या ठिकाणी मी एक्स ड्रॉ करत आहे. एक्स इज द ब्रदर ऑफ, एक्स हा कोणाचा ब्रदर आहे, सन ऑफ वाईज सनचा ब्रदर आहे. ठीक आहे. लेट अस सी, ब्रदर ऑफ सन ऑफ वाईज सन. आता वाईज सन काय होईल, हा, आणि त्याचा सन त्याचा ब्रदर आहे तो एक्स. ठीक आहे. हा वाईज सन ऑफ वाईज सन होईल. हा सन ऑफ वाईज सन, त्याचा हा ब्रदर आहे एक्स. ठीक आहे. तर आता त्यांनी काय विचारलेलं आहे पहा, हाऊ एक्स इज रिलेटेड टू वाय. तर एक्स हा ब्रदर आहे म्हणजे याचं जेंडर काय असेल बेटा, मेल. ठीक आहे. जेंडर काय असेल, मेल, कारण ब्रदर हा काय असतो, मेल असतो. ठीक आहे. तर या ठिकाणी पहा, तर एक्स हा वायचा कोण आहे असं विचारलंय, तर हा याचा मुलगा आहे, मुलाचा मुलगा. तर हा याचा काय होईल बेटा, हा होईल ग्रँडसन वायचा. ठीक आहे. आणि ग्रँडसनचा भाऊ म्हणजे याचा कोण होईल, तो मुलगा होईल. वाय सनचा हा पण काय होईल, मुलगा, सन होईल. ठीक आहे. आणि सनचा सन म्हणजे याचा हा कोण होईल बेटा, वायचा एक्स कोण होईल, ग्रँडसन होईल या ठिकाणी. ठीक आहे, ग्रँडसन. तर या ठिकाणी आन्सर काय असेल बेटा आपलं, ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे. होप यू अंडरस्टँड दिस क्वेश्चन. नाउ लेट अस सी नेक्स्ट क्वेश्चन. तर नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण या टाईपचा, क्वेश्चन नंबर 3. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 3 या ठिकाणी आपण पाहूया. सेकंड टाईप चालू आहे आपला रिलेशन पझल्स. त्यामध्ये असं पझल टाईप विचारलेलं असतं, रिलेशन्स. नेक्स्ट क्वेश्चन पहा बेटा, गिवन दॅट काय दिलेलं आहे, गिवन दॅट. क्वेश्चन नंबर 3, गिवन दॅट काय दिलेलं आहे पहा. पहिलं या ठिकाणी स्टेटमेंट्स दिलेले आहेत. पहिलं स्टेटमेंट काय दिलंय, ए इज द मदर ऑफ बी. ए ही कोणाची आई आहे, बी ची.
ए इज द मदर ऑफ बी. ए ही मदर आहे बी ची. ठीक आहे. दुसरं स्टेटमेंट काय या ठिकाणी दिलेलं आहे पहा. सेकंड स्टेटमेंट, सी इज सन ऑफ ए. सी इज सन ऑफ ए. सी इज सन ऑफ ए. थर्ड स्टेटमेंट या ठिकाणी काय दिले पहा. डी इज ब्रदर ऑफ ई. डी इज ब्रदर ऑफ ई. डी इज ब्रदर ऑफ ई. चौथं स्टेटमेंट काय दिलेलं आहे पहा बेटा. चौथं स्टेटमेंट दिले या ठिकाणी, ई इज डॉटर ऑफ बी. ई इज डॉटर. ई इज डॉटर ऑफ बी असं दिलेलं आहे. ई इज डॉटर ऑफ बी. तर त्याने असं विचारलेलं आहे, द ग्रँड मदर ऑफ डी. द ग्रँड मदर म्हणजे आजी. ग्रँड मदर म्हणजे कोण असतं? आजी. द ग्रँड मदर ऑफ डी इज असं विचारलेलं आहे. तर या ठिकाणी ऑप्शन नंबर ए काय दिलेला आहे पहा. ऑप्शन नंबर ए दिलेला आहे ए. ऑप्शन नंबर बी काय दिला आहे? बी. ऑप्शन नंबर सी दिलेला आहे सी. आणि ऑप्शन नंबर डी दिलेला आहे ई. तर या ठिकाणी आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा डायग्राम ड्रॉ करावं लागेल, जसं रिलेशन्स दिलेले आहेत. ठीक आहे. पहिलं स्टेटमेंट काय दिलंय? ए इज मदर ऑफ बी. तर आपण इथं ड्रॉ करूया बेटा. ए इज मदर ऑफ बी. ठीक आहे. मदर फादर आपण जे आपल्यापेक्षा एजने जास्त असलेले जे व्यक्ती आहेत ते आपण वरच्या साईडला ड्रॉ करायचे जनरली, आणि आपल्या सेम एजचे आपण एका हॉरिझॉन्टल लाईन मध्ये ड्रॉ करू शकतो. आणि आपल्यापेक्षा वयाने कमी असलेले जे व्यक्ती आहेत ते आपण आपल्या खालच्या साईडला ड्रॉ करायचे. ठीक आहे. हे अशा पद्धतीनं आपल्याला ड्रॉ करायचं आहे. तर या ठिकाणी पहा, आता मी या ठिकाणी ड्रॉ करत आहे. पहिलं स्टेटमेंट काय म्हणते? ए इज मदर ऑफ बी. ए ही आई आहे कोणाची? बी ची. तर कुठं असेल? ए च्या दिशेने असेल. ठीक आहे. मदर. आता मदर म्हटल्यानंतर जेंडर काय असेल बेटा? ए चं जेंडर असेल मेल. ठीक आहे. सॉरी, फिमेल. मदर म्हटल्यानंतर काय येईल? जेंडर फिमेल. ठीक आहे. आणि ही कोणाची मदर आहे? बी ची, फिमेल. एफ. आता या ठिकाणी सेकंड स्टेटमेंट काय म्हटलेलं आहे पहा. सी इज द सन ऑफ ए. सी हा मुलगा आहे ए चा. ठीक आहे. लेट अस सी. तर मी इथं ड्रॉ करतोय. सी हा मुलगा आहे ए चा मुलगा आहे. ठीक आहे. सी. त्या ठिकाणी पहा, सी हा मुलगा आहे. मुलगा म्हणजे काय? सन. ठीक आहे. सन म्हणजे काय असेल? या ठिकाणी मेल असेल तो मुलगा. हा काय असतो? पुरुष. त्यानंतर थर्ड स्टेटमेंट काय म्हटलेलं आहे पहा. डी इज ब्रदर ऑफ ई. आता डी आणि ई याचं रिलेशन कुठं? इथं या ठिकाणी दिसत नाही डी किंवा ई. आपण साईडला ड्रॉ करूया. ठीक आहे. डी इज ब्रदर. डी हा ब्रदर आहे ई चा. ठीक आहे. डी इज ब्रदर ऑफ ई. ई चा ब्रदर आहे डी. डी इज ब्रदर ऑफ ई. तर ब्रदर म्हटल्यानंतर जेंडर काय येईल? डी चं मेल येईल, पुरुष. ठीक आहे. परत काय म्हणले? चौथं स्टेटमेंट, ई इज डॉटर ऑफ बी. ई ही बी ची डॉटर आहे. ठीक आहे. तर आपण इथं ड्रॉ करूया. ई इज डॉटर. ही डॉटर आहे. ई इज डॉटर ऑफ बी. डॉटर म्हणल्यानंतर हिचं जेंडर काय आलं? फिमेल. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण हे डायग्राम ड्रॉ केलेली आहे. तर विचारलेलं आहे ग्रँड मदर ऑफ डी इज. आता मला सांगा बेटा, या ठिकाणी ही फिमेल आहे, हिचा हा भाऊ आहे. तर आपण उलट दिशेने आल्यानंतर काय होईल पहा. उलट दिशेने आल्यानंतर या ठिकाणी याची या डी ची सिस्टर कोण असेल? ई, सिस्टर. आणि आपण या ठिकाणी जर पाहिलं, हिची बी ची मुलगी आहे बी ची मुलगी आहे ई. ठीक आहे. बी ची मुलगी ई आहे. आता या ठिकाणी पहा,
द ग्रँड मदर ऑफ डी असं विचारलंय. ठीक आहे. तर या ठिकाणी मदर आणि मदरची ही कोण होतील, बी कोण होईल, बीचं जेंडर आपल्याला माहित नाहीये. ठीक आहे. या ठिकाणी बीचं जेंडर माहित नाही, तर ही काय होईल, ईची एकतर मदर किंवा फादर होतील. ठीक आहे. ही बीची ई ही डॉटर आहे, म्हणजे काय होतील, मदर किंवा फादर होतील बी ई साठी. आता सिस्टरची मदर किंवा फादर म्हणजे डी ची पण कोण असेल ती मदर किंवा फादर, मदर और फादर. ठीक आहे. आपल्याला बीचं जेंडर माहित नाहीये, तर कोण असेल, मदर किंवा फादर. आणि मदर किंवा फादर ची आई म्हणजे ही कोण असेल, डी साठी बेटा ग्रँड मदर. तर या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळालेला आहे. त्याने विचारलं होतं आपल्याला ग्रँड मदर ऑफ डी, डी ची ग्रँड मदर कोण असेल, ए. ए इज द करेक्ट आन्सर. होप यू अंडरस्टँड दिस क्वेश्चन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. लेट अस सी क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 या ठिकाणी पहा काय, या टाईपचा क्वेश्चन नंबर 4 आपण पाहूया. या ठिकाणी काय दिलेलं आहे पहा. क्वेश्चन नंबर 4 मध्ये ए बी सी, ए कॉमा बी अँड सी, ए कॉमा बी अँड सी आर सिस्टर्स. या कोण आहेत बेटा, एकमेकींच्या बहिणी आहे. ठीक आहे. सिस्टर्स, ए बी सी आर सिस्टर्स. डी इज डॉटर ऑफ ई. परत काय दिलेलं आहे पहा, डी इज, डी ही कोण आहे, डी इज डॉटर, डी इज डॉटर ऑफ, डी इज डॉटर ऑफ ई अँड ई इज डॉटर ऑफ बी असं म्हटलेलं आहे. ई इज द डॉटर ऑफ बी, इज द डॉटर ऑफ बी. हाऊ इज ए रिलेटेड टू डी असं विचारलेलं आहे. हाऊ इज ए रिलेटेड टू डी. तर ए ही कोण आहे, डी ची. ठीक आहे. किंवा कोण आहे डीचा. तर या ठिकाणी ऑप्शन नंबर ए काय दिलेला आहे पहा, सिस्टर, कझिन, सिस्टर. बी ऑप्शन दिलेला आहे कझिन. ऑप्शन सी दिलेला आहे नीस आणि ऑप्शन डी दिलेला आहे आंट. तर या क्वेश्चनला आपल्याला सॉल्व्ह करण्यासाठी लक्षात घ्या, तर आपण डायग्राम ड्रॉ करूया. या ठिकाणी काय म्हटलेलं आहे पहा बेटा, या ठिकाणी म्हणलेलं आहे ए बी सी आर सिस्टर्स. तर आपण ड्रॉ करूया. ए बी सी या एकमेकींच्या कोण आहेत, सिस्टर्स आहेत. ओके. तर लेट अस सी. ए आपण ड्रॉ केलं, ए बी आणि सी. ठीक आहे. ए ची बी सिस्टर असेल, सिस्टर्स आहेत एकमेकींच्या. ठीक आहे. तर बी ची सी कोण असेल, सिस्टर. सी ची बी कोण असेल, सिस्टर. ओके. आणि ए ची सी यांच्यामध्ये पण काय असेल रिलेशन, दे आर सिस्टर्स ऑफ इच अदर. त्या दोघी एकमेकींच्या सिस्टर्स आहेत, ए आणि सी सुद्धा. तर आता या तिघी सिस्टर्स असल्यानंतर यांचं जेंडर काय असेल बेटा, फिमेल. आणि सीचं पण जेंडर काय असेल, फिमेल असेल. ओके. आता या ठिकाणी पहा, डी इज डॉटर ऑफ ई म्हणले, डी इज डॉटर ऑफ ई. ठीक आहे. डी इज डॉटर ऑफ ई. आता आपल्याला या ठिकाणी माहित नाही ई कुठं आहे, तर आपण ड्रॉ करूया इथं. लेट अस सी. डी इज डॉटर ऑफ ई असं म्हटलेलं आहे त्याने. डी ही कोण आहे, डी इज डॉटर ऑफ ई. डॉटर म्हणजे मुलगी. ठीक आहे. मुलगी म्हणल्यानंतर जेंडर काय असेल, फिमेल. डी इज डॉटर ऑफ ई असं म्हटलेलं आहे. त्यानंतर काय म्हटलेलं आहे पहा, ई इज डॉटर ऑफ बी. आणि ई ही कोणाची मुलगी आहे, बी ची. सॉरी,
या ठिकाणी पहा, इथे थोडस क्वेश्चन मध्ये आपल्याला चेंजेस करायचे. या ठिकाणी डॉटर म्हटलेला नाही, ब्रदर म्हटलेला आहे. ठीक आहे, तर आपण या ठिकाणी थोडं चेंजेस करूया. डी इज ब्रदर, डी इज ब्रदर ऑफ ई असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, तर आपण इथे थोडस चेंजेस करू. डी इज, या ठिकाणी काय म्हटलेलं आहे पहा, डी इज ब्रदर ऑफ ई. ब्रदर म्हटल्यानंतर जेंडर काय होईल बेटा, मेल होईल. ठीक आहे, ई चा ब्रदर आहे. आणि त्यानंतर त्याने असं म्हटलेलं आहे, ई इज डॉटर ऑफ बी. ई ही कोणाची डॉटर आहे, बी ची. डॉटर म्हटल्यानंतर जेंडर काय असेल, फिमेल. ठीक आहे, डॉटर, डॉटर म्हटल्यानंतर जेंडर काय येईल, फिमेल. आता या ठिकाणी विचारले काय पहा, हाऊ ए इज रिलेटेड टू डी. आता ए हा कोण आहे, डी चा. आता तुम्ही थोडस या ठिकाणी लक्ष द्या बेटा. आपण जर अपोजिट डायरेक्शन न विचार केला तर हिचा हा ब्रदर आहे, ही फिमेल आहे, तर याच्या डी साठी ई कोण होईल बेटा, सिस्टर होईल, सिस्टर. आणि उलट दिशेने गेल्यानंतर ही काय असणार आहे, ही ची डॉटर आहे, बी ची डॉटर कोण आहे, ई. तर उलट दिशेने आपण विचार केल्यानंतर ई ची आई असेल बी, कारण बी ही काय फिमेल आहे. फिमेल असेल तर काय होईल, मग मदर होणार आहे या ठिकाणी. ठीक आहे, मदर. या ठिकाणी आपण ड्रॉ करूया, तर या ठिकाणी ही मदर होईल. बी ही कोण असेल, मदर. आता सिस्टरची मदर म्हणजे कोण असेल, याची सुद्धा डी ची ही कोण असेल, डी ची सुद्धा ही मदरच असणार आहे. ठीक आहे, डी ची ही मदर असणार आहे, मदर बी. आणि मदरची सिस्टर, मदरची सिस्टर म्हणजे कोण असेल बेटा, आपल्याला माहित आहे मदरची सिस्टर म्हणजे या ठिकाणी कोण असेल, आंट. मॅटर्नल आंट किंवा आंट असं सुद्धा म्हणू शकतो आपण. तर आपल्या या ठिकाणी आन्सर काय येणार आहे, ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर. ओके, होप यू अंडरस्टँड दिस क्वेश्चन. नेट या ठिकाणी पहा, आता आपण क्वेश्चन नंबर 5, क्वेश्चन नंबर 5 या ठिकाणी सॉल्व्ह करूया टाईपचं. नेक्स्ट क्वेश्चन, इफ, यामध्ये काय दिलेलं आहे पहा, काही स्टेटमेंट दिलेले आहेत. पहिलं स्टेटमेंट या ठिकाणी दिलेलं आहे, एम इज ब्रदर ऑफ एन. एम इज ब्रदर ऑफ एन. एम हा भाऊ आहे कोणाचा, एन चा. ठीक आहे, एम इज ब्रदर ऑफ एन. दुसरं स्टेटमेंट या ठिकाणी काय दिलेलं आहे पहा, बी इज ब्रदर ऑफ एन. बी इज ब्रदर, बी इज ब्रदर ऑफ एन. बी हा एन चा भाऊ आहे. ठीक आहे, स्टेटमेंट नंबर 3 काय दिलेला आहे पहा, एम इज ब्रदर ऑफ डी. एम इज ब्रदर ऑफ डी, असे काही स्टेटमेंट दिलेले आहेत, एम इज ब्रदर ऑफ डी. तर आता त्याने काय म्हटलेलं आहे पहा, देन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स, देन विच ऑफ द फॉलोइंग, खालीलपैकी कोणते स्टेटमेंट्स, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स, स्टेटमेंट्स आर डेफिनेटली ट्रू. आर डेफिनेटली ट्रू याचा अर्थ काय बेटा, की निश्चितपणे बरोबर असलेले स्टेटमेंट्स आपल्याला शोधायचे. डेफिनेटली ट्रू असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, तर निश्चितपणे बरोबर असलेले ऑप्शन्स कोणते आहेत या ठिकाणी आपल्याला शोधायचे. ऑप्शन नंबर ए या ठिकाणी काय दिलेलं आहे पहा, एन इज ब्रदर ऑफ बी. एन इज ब्रदर ऑफ बी असं म्हटलेलं आहे. एन हा भाऊ आहे बी चा. ऑप्शन बी काय दिलेला आहे, एन इज ब्रदर ऑफ डी. एन इज ब्रदर, एन हा भाऊ आहे डी चा. ठीक आहे, एन इज ब्रदर ऑफ डी. ऑप्शन नंबर सी दिलेला आहे, एम इज ब्रदर ऑफ बी. एम इज ब्रदर, एम इज ब्रदर ऑफ बी. आणि ऑप्शन नंबर डी काय दिलेला आहे पहा, ऑप्शन नंबर डी दिलेला आहे, डी इज ब्रदर ऑफ एम.
डी इज ब्रदर ऑफ यम असं दिलेलं आहे. ठीक आहे, डी इज ब्रदर ऑफ यम. आणि या ठिकाणी ई ऑप्शन सुद्धा दिलेलं आहे, नन ऑफ दीज, यापैकी नाही, काहीही नाही. ठीक आहे, नन ऑफ दीज. तर या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा जसं त्याने स्टेटमेंट्स दिलेले आहेत त्यानुसार आपल्याला डायग्राम ड्रॉ करावं लागेल. या ठिकाणी पहा बेटा, डायग्राम आपण ड्रॉ करूया. यम इज ब्रदर ऑफ एन असं म्हटलेलं आहे. यम हा, ठीक आहे, आपण ड्रॉ करूया डायग्राम. यम इज ब्रदर ऑफ एन. यम हा भाऊ आहे एनचा. ठीक आहे, यम इज ब्रदर. पहा बेटा, या ठिकाणी ॲरोची जी डायरेक्शन आहे ती खूप महत्वाची असते, कारण ज्या दिशेने आपण ॲरो दाखवत आहे त्याबद्दल आपण रिलेशन सांगत आहे. ठीक आहे, तर यम हा भाऊ आहे एनचा. तर या ठिकाणी या वाक्यावरून आपल्याला काय समजतं, जेंडर कोणाचं कळतं आपल्याला, यमचं. कारण भाऊ भाऊ म्हटल्यानंतर जेंडर डेफिनेटली काय असेल, मेल. भाऊ हा काय असतो, पुरुष असतो. ठीक आहे, तर यमचं जेंडर काय असेल बेटा, मेल असेल. ठीक आहे, त्यानंतर काय म्हटले पहा, बी इज ब्रदर ऑफ एन. बी हा एनचा भाऊ आहे. ठीक आहे, बी सुद्धा कोणाचा ब्रदर आहे, एनचा. ठीक आहे, पण ड्रॉ करूया. बी इज ब्रदर ऑफ एन. या ठिकाणी बी सुद्धा हा कोणाचा भाऊ आहे, एनचा. ब्रदर ऑफ एन म्हणजे याचा पण जेंडर काय असेल, मेल असेल. ठीक आहे, त्यानंतर काय म्हणलेलं आहे, थर्ड स्टेटमेंट, एम इज ब्रदर ऑफ डी. यम हा भाऊ आहे परत कोणाचा, डी चा सुद्धा. यम इज ब्रदर ऑफ, यम हा भाऊ आहे परत कोणाचा, डी चा. ठीक आहे, यम इज ब्रदर ऑफ डी. यम हा परत कोणाचा, डी चा भाऊ आहे. ऑलरेडी आपल्याला माहित आहे एमचं जेंडर काय, मेल आहे. आता या ठिकाणी आपल्याला दोन व्यक्तींचं जेंडर लक्षात नाहीये. ते दोन व्यक्ती कोण आहेत, एक तर एन. एनचं जेंडर आपल्याला माहित नाहीये आणि डीचं सुद्धा जेंडर आपल्याला माहित नाही. ते बहिणीचा सुद्धा भाऊ असू शकतो, म्हणजे एखाद्या महिलेचा सुद्धा भाऊ असू शकतो किंवा पुरुषाचा सुद्धा भाऊ असू शकतो. ठीक आहे, त्यामुळे आपल्याला एन आणत नाहीये. तर आता आपण स्टेटमेंट काय दिलेले आहेत त्याबद्दल विचार करूया. पहिलं स्टेटमेंट दिलेलं आहे, एन इज ब्रदर ऑफ बी. एन हा भाऊ आहे बीचा. तर एन हा भाऊ आहे असं आपल्याला सांगता येणार नाही डेफिनेटली, कारण एनचा आपल्याला जेंडर माहित नाहीये. तर ऑप्शन नंबर ए तर आपलं येणारच नाही. ठीक आहे, त्यानंतर म्हटलेलं आहे ऑप्शन बी, एन इज ब्रदर ऑफ डी. एन हा डी चा भाऊ आहे, हे सुद्धा स्टेटमेंट येणार नाही. ठीक आहे, त्यानंतर म्हटलेलं आहे एम इज ब्रदर ऑफ बी. एम हा बी चा भाऊ आहे. हा, या ठिकाणी पहा बेटा, या ठिकाणी आपण म्हणू शकतो की हा, सपोज आपण असा जर विचार केला, आपण जर असा विचार केला की या ठिकाणी पहा, आपण उलट दिशेने गेलो तर हा एनचा हा बी भाऊ आहे, म्हणजे बीचा हा एन कोण होईल, एक तर ब्रदर होईल किंवा सिस्टर होईल, ब्रदर और सिस्टर. आणि ब्रदर भाऊ जरी असेल, भावाचा भाऊ किंवा बहिणीचा भाऊ सुद्धा याचा कोण होणार आहे, तो ब्रदरच होणार आहे. ठीक आहे, एम हा ब्रदर होणार आहे कोणाचा, बी चा. एम इज ब्रदर ऑफ बी. तर आपलं करेक्ट आन्सर काय असणार आहे, ऑप्शन नंबर सी. आपण डी सुद्धा ऑप्शन बघूया. या ठिकाणी काय दिलेलं आहे, डी इज ब्रदर ऑफ एम. डी हा ब्रदर आहे म्हणते एमचा. आपल्याला असं सांगता येणार नाही की डी हा ब्रदर आहे का सिस्टर आहे, आपल्याला माहित नाही. ठीक आहे, जेंडर माहित नाही आपल्याला डीचं. त्यामुळं या ठिकाणी करेक्ट आन्सर काय असणार आहे आपलं, करेक्ट आन्सर असणार आहे आपलं ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे.